बऱ्याच जणांनी मला विचारलं होतं, की "ताई तुम्ही चपात्यासाठी, रोट्यासाठी कोणतं पीठ वापरता?" आणि मी सांगितलं पण होतं, डी-मार्टमध्ये जे लूज आटा मिळतो, तो मी आणून त्याच्या चपात्या आणि रोट्या सध्या तरी करते. आणि त्या व्हिडिओला एक कमेंट आली होती, की जे डी-मार्टमध्ये किंवा जे लूज कोणतं पण पीठ आपण विकत आणतो, त्याच्यामध्ये असतो मैदा मिक्स. आता एवढी तर काही मी हुशार नाही, की मला खाऊन किंवा चपात्या लाटून वगैरे काहीच समजत नाही. चला म्हटलं तुमच्यापैकी कोण म्हणजे असं एखाद्याला पीठ बघून, चपाती बघून पण समजते, की हा बाबा चपात्यामध्ये मैदा आहे किंवा मिक्स काहीतरी आहे असं. त्यामुळे मी तुम्हाला चपातीच करून दाखवते. मला चपाती करताना, खाताना किंवा लाटताना असं अजिबात वाटत नाही, की ह्याच्यामध्ये मैदा मिक्स आहे. आता तुम्ही चपाती बघून सांगू शकता ह्याच्यामध्ये मैदा मिक्स आहे का? किंवा मिक्स काय आहे का? त्यामुळे म्हटलं चला एक शॉर्ट व्हिडिओ तयार करावा. आता मैदा तर खाल्लेला रोज-रोज शरीरासाठी चांगला नसतो. त्यामुळे व्हिडिओज करायला म्हणजे व्हिडिओज करावा असं मला वाटलं आणि तुम्ही सांगू पण शकता. सांगितलं तर मग काय गहू वगैरे आणून काहीतरी करता येईल. चला तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की